शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे सध्या आमच्या बरोबर आहेत। अखिलजी, तुम्ही एक मुंडीबद्दल ट्विट केलेत की मुनी असेल तर खोटं बोलणं पाप आहे, लक्षात ठेवा असा इशारा पण तुम्ही दिले आहेत, काय सांगणार? एका तथाकथित मुनीबद्दल हे वक्तव्य मी केलेलं आहे। आपण जर तो व्हिडिओ नीट पाहिला, ते तथाकथित मुनी त्यात भारतीय जनता पार्टीचा एजेंडा राबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वारंवार त्यात आपण जर पाहिलं तर त्यांनी खोटारडेपणा केलेला आहे। त्या तथाकथित मुनींनी आधी ह्याचा मागोवा घ्यावा की जेव्हा विलेपार्ल्यात जैनालय तोडत होते आणि इतके वर्ष तो जैनालय कोणामुळे तुटला नाही, कोणामुळे वाचला, ह्याचा जरा त्यांनी मागोवा घ्यावा। आणि जेव्हा ते तोडण्यात आलं तेव्हा पालकमंत्री कोण होते? त्यांच्याच समाजाचे मंगलप्रभात लोढा होते। त्याच्यानंतर तिथले स्थानिक आमदार हे पराग अलोणी हे भारतीय जनता पार्टीचे होते। म्हणून त्यांनी शिवसेनेवरती खोटे आरोप हे करणं बंद करावं। दुसरं ते असं म्हणाले की लालबाग परळ परिसरात खासदार, आमदार, नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत, हे जैनांना मारून मतदान करायला लावतात। आजच्या तारखेत जगात का मारून वगैरे मतदान होतं का? आपण काय म्हणतोय, आपण काय बोलतोय, आपण कशा प्रकारे द्वेष प्रसरायचा प्रयत्न करतोय? आणि हा ना भारतीय जनता पार्टीचा या तथाकथित मुनीच्या मार्फत हा एक अजेंडा सेट करायचा प्रयत्न आहे। मराठी विरुद्ध गुजराती झालं, मराठी विरुद्ध उत्तर भारतीय झालं, मराठी विरुद्ध अजून इतर सगळ्या समाज करून झालं, पण त्यातनं त्यांना काही साध्य झालं नाही, हातात काही आलं नाही, सगळ्या त्यांचे हे फसले प्रयोग। मग आता एक नवीन प्रयोग करून बघायचं। परंतु जैन समाज हा सुज्ञ आहे, जैन समाजाच्या तत्त्वज्ञानात अशा प्रकारची गोष्ट बसत नाही। म्हणून मी सगळ्या जैन बांधवांना जे आजपर्यंत गुण्यागोविंदांनी मुंबईत राहत आहे त्यांना आव्हान केलेलं आहे की अशा तोत्या मुनींपासून सावध राहा। मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी टीका केली आहे की महानगरपालिका कुठला एका परिवाराची जागीर नाही आहे, BMC इज नॉट फॅमिली बिझनेस, काय सांगणार? सी, पॉलिटिक्स ऑल्सो इज नॉट कार्टून नेटवर्क चॅनल। रोज येऊन डोनाल्ड डक सारखं पकपक करून काही होणार नाही। त्यांच्याकडे एक कलमी अजेंडा आहे, तो एक कलमी अजेंडा आहे फक्त उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराबद्दल बोलणं। स्वतः भारतीय जनता पार्टीने मुंबईत काय केलेलं आहे, मुंबईसाठी काय करणार, ह्याच्याबद्दल कोणतंही विजन नसताना अशा प्रकारचं दिशाहीन वक्तव्य हे डोनाल्ड डक सारखे व्यक्ती करू शकतात। मिलिंद नार्वेकर सर्व पक्षीय नेते झाले आहेत असं प्रताप सरनाईक यांनी वक्तव्य केले आहेत, काय आहे ना, ज्यांना महाराष्ट्राची संस्कृती माहीत नसेल ना की महाराष्ट्रात कशा प्रकारची राजकीय संस्कृती आहे, त्यांच्याकडनं अशा प्रकारचेच वक्तव्य येणार। जर एखाद्याला कोणाला शुभेच्छा दिल्या किंवा कोण दुसऱ्या पक्षाचा व्यक्ती भेटला तर त्याच्याबद्दल द्वेष व्यक्त करणं, जर ह्यालाच ते राजकारण समजत असतील तर धन्य आहेत। अबू आसिम असं म्हटले आहेत की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने उद्धव ठाकरे यांच्या मोठा नुकसान आहे, आमच्या काही नुकसान नाही आहे। हे बघा, आमचं नुकसान आहे की आमचा फायदा आहे हे मुंबईकर जनता हे ठरवणार, ही महाराष्ट्राची जनता ठरवणार। अबू आसिमनी त्यांची राजकीय जी काय बाजू आहे ती त्यांनी पाहावी आणि त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल त्यांनी वक्तव्य करावं, आमचं आम्ही पाहून घेऊ। विखे पाटील यांनी एक वक्तव्य केले आहेत की उद्धव ठाकरे यांच्या मुले मुंबईमधून जे मराठी माणूस आहे ते हद्दपार होत आहेत। काय संबंध त्यांचं मुंबईशी? ते नगरमध्ये इतके सगळे प्रकार वाढत आहेत ना, जरा तिकडे लक्ष द्या। त्या नगरमध्ये रोज इव्ह टीझिंग होत आहे, रोज इतकं क्राईम वाढतो आहे, त्याच्याबद्दल तरी लक्ष दिलं ना तर फार बरं होईल। त्या नगरमधनं लोक सोडून चाललेत ना, त्याला कारण बहुधा विखे पाटील आहेत। एक शेवटचा प्रश्न आहे की इंडिगो एअरलाइन्सचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, जे त्यांचे यात्री आहेत ते प्रवासी आहेत ते परेशान आहेत, सरकार कोणी ठोस कदम का उचलत नाही, काय तर? हे बघा, काय आहे ना, नरेंद्र मोदीजी आपले देशाचे माननीय पंतप्रधान हे वारंवार गाजावाजा करतात की कशा प्रकारे त्यांनी कम्युनिकेशनचे साधनं वाढवलेली आहे, कशा प्रकारे त्यांनी ट्रॅव्हलिंगचे साधनं वाढवलेली आहे का, हे त्यांचा नमुना आहे का? आणि जर मी चुकत नसीन तर 70 ते 75% एअरलाईन जे आज देशात म्हणजे जे फ्लाय करत आहेत त्यातले 70 ते 75% हे फक्त इंडिगो आणि एअर इंडिया आहे आणि उरलेले बाकी सगळे आहेत। मग ते आकाशा असेल, स्पाइस जेट असेल, इतर सगळे फक्त उरलेल्या टक्क्यांमध्ये। का असं? ह्यांना डुओपोली हवे का? मोनोपोलीला विरोध
आहे की नाही हे माहीत नाही, पण डुपोलीला यांचं समर्थन आहे देशभरात हे आपल्याला सगळ्या गोष्टीतनं दिसून येतं. त्यांना सगळीकडे 2 डुपोली लागते. मग हे डुपोलीचा प्रकार आहे का, ह्याचं उत्तर मला वाटतं की सरकारने पुढे येऊन देणं आवश्यक आहे. ज्या प्रकारे इतका हायदोस सगळीकडे सुरू आहे, सगळ्या एअरपोर्टला लोक रडतायत, लोकांचं टाहू फोडतायत एअरपोर्टवर आणि कोणतंही तुमच्याकडनं वक्तव्य येत नाही, तुम्ही त्याच्याबद्दल कोणतीही ठोस कारवाई करत नाही, लोकांना त्यांचं सामान परत मिळत नाही आहे, त्याच्यासाठी ते टाहू फोडतात. पैसे तर गेले, पण त्यांना त्यांचं सामान मिळावं ते दुसऱ्या कुठल्या तरी मोड ऑफ ट्रान्सपोर्टनी जातील. हे का ट्रान्सपोर्टेशन वाढवलेलं आहे सरकारनी, ह्याचं उत्तर देणं अपेक्षित नाही आहे का? प्रत्येक वेळा कुठला तरी खोटारडापणा करायचा आणि वाजागाजं करायचं, ह्याच्यावर किती दिवस चालणार? आता जनतेला कळतं आहे, मग ते उच्चभ्रू लोक असतील किंवा मध्यमवर्ग असतील किंवा आणखीन खालचा टप्पा असेल, त्यांना सगळ्यांना कळतं आहे की कशा प्रकारे फसवेगिरी या सरकारची खालनं वरपर्यंत सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.